मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत अखेर संपलेली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसाठी 15 जानेवारीला निवडणूक होते आणि त्यासाठी हजारोंच्या संख्येत उमेदवारी अर्ज भरण्यात आलेले आहेत। आज संध्याकाळी 5 वाजता उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती आणि या मुदतीत अर्ज भरण्यासाठी मुंबईतील विविध महानगरपालिका कार्यालयांवर उमेदवारांनी प्रचंड गर्दी केलेली होती। 2017 नंतर तब्बल 8 वर्षांनी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होते। आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी सर्वच पक्षातून अनेक इच्छुक उभे होते, त्यामुळे राजकीय पक्षांना बंडखोरीची भीती होती। बंडखोरी टाळण्यासाठी विविध पक्षांनी उमेदवारी यादी जाहीर न करता थेट उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप केलं। दरम्यान निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांना संधी मिळालेली नाही, त्यामुळे नाराजीचे सूर राजकीय पक्षांमध्ये उमटलेले आहेत। त्याचाच परिणाम म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या 2 दिवसात इच्छुकांकडून बंडाळी आणि दुसऱ्या पक्षात प्रवेशाच्या घटना पाहायला मिळाल्या। अखेर मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसाठी हजारो उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। आता उमेदवारांचा प्रचाराचा धुराळा सुरूच होईल, कारण उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपलेली आहे। आज 5 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची ही मुदत होती आणि अखेर ती मुदत आता संपलेली आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। मुंबईतील 227 जागांसाठी हजारो अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत। मोठ्या प्रमाणात यावेळी बंडाळी झाल्याचंही पाहायला मिळालेलं आहे। तर आपण सध्या पाहतोय आपल्या बरोबर तर वेळ संपलेली आहे उमेदवारी अर्ज भरण्याची। आपले प्रतिनिधी वेगवेगळ्या ठिकाणाहून आपल्याला ताजे अपडेट देत आहेत। आपल्यासोबत मनश्री पाहायला मिळत आहेत, ओम आहेत, गोविंद आहेत, कपिल आहेत, कृष्णात आहेत। सगळीकडे जर आपण पाहिलं तर सध्या उमेदवारी अर्ज भरण्यात आलेले, मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात आलेले आहे आणि त्यानंतर या सगळ्या दरम्यान जर आपण पाहिलं गेल्या 2 दिवसांपासून मोठ्या हालचाली ज्या आहेत त्या वेगवेगळ्या पक्षांमध्ये झालेल्या आहेत। थेट जाऊयात मनश्रीकडे। मनश्री, उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ संपलेली आहे। वेळ संपलेली आहे, मात्र सुरुवातीला जसं तू सांगितलं की अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपला उमेदवारी अर्ज दाखल व्हावा याची धडपड प्रत्येकाकडनं सुरू होती। अर्थातच नाराजीची एक प्रचंड मोठी लाट आता आपल्याला बघायला मिळू शकते। गेल्या 2 दिवसात काही प्रमाणात ती बघायला मिळाली आहे। आता तर मुदत संपलेली आहे, छाननी प्रक्रियेला सुरुवात होईल, उद्या अंतिम यादी जाहीर केली जाईल। एकंदरीत अपक्ष अर्ज भरण्याचं प्रमाणसुद्धा मुंबईत बऱ्यापैकी आहे। विशेषतः काँग्रेस आणि वंचितमध्ये युती झाल्यानंतर, त्यांची आघाडी झाल्यानंतर काँग्रेसमधले जे इच्छुक उमेदवार आहेत, विशेषतः कुर्ल्यातले उमेदवार असतील, काही इच्छुक उमेदवार आहेत, त्यांनी अपक्ष अर्ज भरलेले आहेत। त्यानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची ज्या ठिकाणी युती झाली आणि जे जागा मनसेला सुटलेली नाही, विशेषतः अनिशा माजगावकर हे अतिशय ठळक उदाहरण आपल्याला बघायला मिळालं की त्यांनी त्या ठिकाणी बंडखोरी केलेली आपल्याला दिसते। जर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाविषयी जर विशेषतः बोलायचं झालं तर त्यांचा तर मुंबईतला एक प्रमुख नेता, प्रमुख चेहरा जो होता राखी जाधवांचा, तोच त्या ठिकाणी आपल्याला भाजपमध्ये जाताना बघायला मिळाला। एकंदरीतच उमेदवारीसाठी सगळेच जण धडपडत होते आणि त्याच्यामुळेच नाराजांची मोठी लाट आली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातून सुद्धा अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे द्यायला सुरुवात केलेली आहे। मग त्याच्यामध्ये शाखा प्रमुख असतील, विभाग प्रमुख असतील, असे अनेक पदाधिकारी आहेत की ज्यांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून राजीनामे द्यायला सुरुवात केली। अर्थातच आपल्याला उमेदवारी मिळावी, आपण कष्ट करतोय अशी एक भावना तर प्रत्येकाची असतेच। मात्र ऐनवेळी युती आघाडीचा निर्णय झाला आणि त्यानंतर ऐनवेळी आपली जागा जेव्हा दुसऱ्या कुठल्या तरी पक्षातल्या नेत्यांना मिळाली किंवा उमेदवारांना मिळाली, असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा नाराजीची लाट आली। ते प्रत्येक पक्षात काँग्रेस, वंचित या आघाडीमध्ये आपल्याला वेगळं चित्र असलेलं बघायला मिळतंय। त्यासोबतच मनसे, उद्धव ठाकरेंची शिवसेना यामध्ये सुद्धा आपल्याला नाराजी असलेली बघायला मिळते आहे। आणि सोबतच राष्ट्रवादी अजित पवार गट, अर्थातच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे फारसे उमेदवार हे मुंबईत आपल्याला त्यांची संख्या असलेली दिसत नसली तरी सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा जे काही महत्त्वाचे पॉकेट्स आहेत, यामध्ये कुर्ला असेल,
चेंबूर असेल, भांडूप असेल, अशा ठिकाणचे जे पॉकेट्स आहेत या ठिकाणी सुद्धा नाराजीची लाट असलेली आपल्याला प्रकर्षाने बघायला मिळते. निश्चितच मनश्री, तुमच्याकडे येतेच मात्र कृष्णातकडे देखील जाते. कृष्णात, आपण जर पाहिलं काल मातोश्रीच्या बाहेर अनेक इच्छुकांनी जो तो राडा घातलेला होता, किंवा या उमेदवाराला तुम्ही उमेदवारी दिली, तो उमेदवार नकोय, त्या उमेदवाराच्या विरोधात अनेक प्रमाणात घोषणाबाजी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. नेमके काय ताजा अपडेट आहे? ती उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ संपलेली आहे, शेवटच्या क्षणापर्यंत ही धावपळ उमेदवारांची, इच्छुक उमेदवारांची सुरू होती. अगदी खरं आहे. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ही धावपळ सुरू होती की एबी फॉर्म कुणाला मिळणार. काही जण नाराज झाले, त्यातून अनेक बंडखोरी जे आहेत ते समोर आलेले आहेत. आता येत्या 2 दिवसामध्ये या बंडोबांना थंड करण्याचं मोठं आव्हान हे सर्वच राजकीय पक्षातल्या नेतृत्वाला असणार आहे. आणि येत्या 2 दिवसांमध्ये वेगवेगळी पद्धतीनं ही जे बंड केलेले आहेत ते कशा प्रकारे शमवले जातात यावरच बऱ्याचशा राजकीय पक्षांचे विजयी उमेदवार किती ठरतात हे यश जे आहे ते यावर अवलंबून असतं. आणि जवळपास 80 ते 90 हजार कोटी रुपयांच्या ठेवी असलेल्या मुंबई महापालिकेत अगदी सर्वच राजकीय पक्षांचा रस असणं किंवा लक्ष असणं हे साहजिकच आलं आहे. कारण ज्या मुंबई महापालिकेच्या सत्तेतून शिवसेना ही मोठी झाली, त्या शिवसेनाची सत्ता ही जवळपास गेली 2.5 दशकं होती. आणि मधल्या काही काळ वगळता अखंडपणे शिवसेनेसोबत भाजप देखील या सत्तेत सहभागी झाली होती. परंतु या शिवसेनेच्या सत्तेला सुरुंग लागण्याचं काम या महापालिकेच्या या निवडणुकीमध्ये घडतं का ते पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर एक मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आलेले ठाकरे बंधू हे राजकीयदृष्ट्या एकत्र आले. आणि त्यानंतर या ठाकरे बंधूंना पराभूत करण्यासाठी महायुतीतले 2 घटक पक्ष एकत्र आलेले पाहायला मिळतात. त्यामुळे नक्कीच एक चुरशीची लढत ही मुंबई महापालिकेत यावेळी पाहायला मिळते. जरी 2017 नंतर 8 वर्षांनी मुंबई महापालिकेच्या निवडणूक होत असल्या तरी मधल्या काळामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. त्या काळात काँग्रेसनं थेटपणे म्हणजे शिवसेना ठाकरे गटासोबत राहिलेली होती. परंतु आत्ताची जर समीकरणं पाहिली गेली तर गेल्या 2 निवडणुकांमध्ये मुस्लिम वोट बँक ही शिवसेना ठाकरेंच्या पाठीशी राहिलेली पाहायला मिळते. परंतु आता या परिस्थितीमध्ये एम फॅक्टर हा ठाकरे बंधूंसाठी उपयोगी ठरणार का? मराठी प्लस मुस्लिम, त्याचबरोबर दलित, अशा प्रकारे जे फॅक्टर आखले जात आहेत ते उपयोगी ठरतात का हे पाहणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर दुसरीकडं येत्या 2 दिवसांमध्ये किती बंडखोरांना शांत केलं जातं हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. अगदी कृष्णात, थेट जाऊयात. गोविंद आपले प्रतिनिधी देखील आपल्या सोबत आहेत. गोविंद, 2 दिवसात इच्छुकांनी मोठ्या प्रमाणात बंडखोरी केल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय, तर दुसरीकडे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत इच्छुकांकडून दुसऱ्या पक्षात प्रवेश सुरू होता हे देखील आपण पाहिलेलं आहे. नेमकं काय? एकूणच आज जर बघितलं तर मुंबईमध्ये सगळीकडेच इच्छुक आणि बंडखोरांचं पेव फुटलं होतं असं म्हणायला वाव आहे. कारण का आपल्याला जर आपल्या पक्षातून उमेदवारी मिळत नसेल तर इतर कोणत्या पक्षातून उमेदवारी मिळते का याचीही चाचपणी काही उमेदवारांकडून सुरू होते. आणि इतरही पक्षांकडून जर मिळत नसेल तर अपक्ष अर्ज भरण्याची जी प्रक्रिया आहे ती आज दिवसभरात पाहायला मिळाले. आणि बऱ्याच ठिकाणी जर बघितलं तर कालची रात्र वैऱ्याची होती काही उमेदवारांसाठी. याच्यासाठी म्हटलं पाहिजे कारण का काल काही उमेदवारांना गपचूपमध्ये एबी फॉर्म सर्वच पक्षांकडून देण्यात आलं जेणेकरून बंडखोरी होऊ नये. आणि याचाच परिपाक जो आहे तो आजच्या दिवसभरातल्या बंडखोरीमध्ये पाहायला मिळाला. आणि खास करून मुंबईतल्या सर्वच प्रभागांमध्ये ही बंडखोरी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली. दुसरी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट बघितली तर या सगळ्याचा जो फटका आहे तो ज्या प्रमुख 4 आघाड्या आहेत त्यांना बसणारच आहे. परंतु खास करून जे काँग्रेस वंचित आघाडी जे आहेत त्यांना याचा फटका फार कमी प्रमाणात बसेल असं चित्र पाहायला मिळतं आहे. मात्र उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, यांच्या आघाडी असेल किंवा महायुती असेल यांना मात्र या बंडखोरींचा फटका जास्त बसल्याचा आणि यांच्या पक्षांमध्ये जास्त बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळतं आहे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट बघायला मिळाली ती आजच्या या सगळ्या अनुषंगानं की रॅल्या सभा सोडून उमेदवार जे आहेत ते मध्येच निघून जाऊन या ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत होते जेणेकरून वेळेचं जे बंधन होतं आणि त्या वेळेच्या अगोदर आपला अर्ज सबमिट करण्याचं जे बंधन होतं तेही बऱ्याच उमेदवारांनी पाळल्याचं पाहायला मिळालं. तिसरी यातली सगळ्यात जी आजची या ठिकाणी महत्त्वाची जी घडामोड पाहायला मिळाली की ज्या मूलभूत गरजांसाठी
ही स्थानिक लोकांची निवडणूक असते याच्यासाठी म्हटलं जातं, कारण का वॉटर गटर मीटरसारख्या ज्या मूलभूत गरजा जे प्रश्न आहेत ते मग कॉर्पोरेशनमधून सोडवले जातात. परंतु जे अर्ज भरण्यासाठी येणारे जे लोक होते त्यातले काही असेही उमेदवार आज या ठिकाणी मला निवडणूक कार्यालयामध्ये बाहेर पाहायला मिळाले की त्यांना यातल्या काही गोष्टी कळत नव्हत्या. म्हणजे आपल्या पत्नीचा अर्ज भरायचा आहे म्हणून आलेले उमेदवार ते पतीचे डॉक्युमेंट देत होते, अशाही परिस्थितीचं काही चित्र आपल्या या ठिकाणी पाहायला मिळालं. एकूणच आपल्याकडे लोकशाही असल्यामुळं हे सगळं चालतं आहे. परंतु आज जे बंडखोरी आहे, कार्यकर्त्यांमध्ये आक्रमकपणा जो आहे तो पाहायला मिळाला. काही महिला ज्या आहेत ते धायमुखून रडत होते, काही पुरुष धायमुखून रडत होते की ज्यांना तिकीट मिळालेलं नाही आणि आमचं करिअर उद्ध्वस्त झालं, आम्ही पक्षासाठी आयुष्य पणाला लावलं, अशाही पद्धतीचं चित्र जे आहे मुंबई आणि वेगवेगळ्या ठिकाणी सगळीकडे पाहायला मिळत होतं. निश्चितच गोविंद, थेट जाऊयात आता ओमकडे. ओम, आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. ओम, आपण जर पाहिलं तर गेल्या 2 दिवसांपासून इतकी धावपळ झालेली आहे, सगळीकडेच महाराष्ट्रभर राडा जो आहे तो पाहायला मिळाला. 29 महानगरपालिकांमध्ये निवडणूक होणार आहे आणि या सगळीकडे जर आपण पाहिलं तर मोठे नेते सुद्धा कुठेतरी नाराज असल्याचं पाहायला मिळालं. मातोश्री जसं की किशोरी पेडणेकर गेलेल्या होत्या आणि त्यानंतर त्या बाहेर आल्या आणि शेवट चांगला झाला असं त्यांनी म्हटलेलं होतं. अनेक ठिकाणी बंडखोरी पाहायला मिळाली, अनेक ठिकाणी शक्ती प्रदर्शन करत आम्हाला एबी फॉर्म द्या यासाठी पक्षश्रेष्ठींची भेट घेण्यात आलेली होती. बरोबर आहे रुबिना, खरं तर ज्या पद्धतीनं तू आता सांगितलंस की किशोरी पेडणेकर असतील किंवा इतरही महत्त्वाचे नेते, आता आपण जर भाजपच्या संदर्भात बोलायला गेलं तर प्रवीण दरेकर हे आपल्या स्वतःच्या भावाच्या उमेदवारीसाठी जवळपास 5 तास महायुतीच्या नेत्यांसोबत चर्चा करत होते. त्यासोबतच जर आपण पाहायला गेलं तर इतरही महत्त्वाचे नेते आहेत, कुलाब्यामध्ये राहुल नार्वेकर असतील किंवा जे आजी माजी खासदार, आजी माजी आमदार आहेत, त्यांनी सुद्धा आपल्या मुलाच्या उमेदवारीसाठी आग्रही भूमिका घेतली आणि सरतेशेवटी उमेदवार आपल्या पदरात पाडून घेण्यामध्ये ते सुद्धा यशस्वी ठरले. मात्र काही प्रमाणामध्ये काही नेत्यांची या ठिकाणी जो हिरमोड झाला तो सुद्धा पाहायला मिळाला. ज्या उमेदवारांना किंवा ज्या नेत्यांना उमेदवारी मिळाली नाही, आपल्या समर्थकांना उमेदवारी देता आली नाही, त्यांच्याकडनं सुद्धा नाराजी व्यक्त करण्यात आली. ज्या भाजपच्या दादरच्या पक्ष कार्यालयाच्या बाहेर मी उभा आहे त्या ठिकाणी काल मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांकडनं नारेबाजी करण्यात आली, घोषणाबाजी करण्यात आली. एक उदाहरण सांगायचं झालं तर रवी राजा यांना उमेदवारी दिली म्हणून धारावीमधल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या कार्यालयाच्या बाहेर, केबिनच्या बाहेर मोठा गदारोळ घातला. 2 तास जवळपास इथे घोषणाबाजी झाली. त्यांना कुठेतरी समजून सांगण्याचा प्रयत्न भाजपकडनं करण्यात आला आणि अधिकाधिक बंडखोरी होऊ नये यासाठी रात्रीतूनच हे एबी फॉर्मचं वाटप सुद्धा काल करण्यात आलं. परवा रात्री सुद्धा जवळपास 60 ते 70 उमेदवारांना हे एबी फॉर्म देण्यात आले होते. शेवटच्या क्षणापर्यंत कुठलीही यादी भाजपकडनं किंवा कुठल्याही प्रमुख पक्षांकडनं मोठ्या प्रमाणात जाहीर याद्या करण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे बंडखोरी रोखण्याचं आव्हान सगळ्याच राजकीय पक्षांसमोर होतं. यावेळेला जर आपण पाहायला गेलं तर तुलनेमध्ये इतर निवडणुकांच्या तुलनेत या निवडणुकांमध्ये उमेदवारांचं सुद्धा प्रमाण यावेळेला आपल्याला अधिक पाहायला मिळतंय. त्यामुळे निवडणूक कार्यालयामध्ये उमेदवारांची लागलेली रीग आणि एकंदर उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी लागलेली ही सगळी रांग जी आहे ती आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळाली. मुख्यत्वे भाजप, शिवसेना आणि महायुतीतल्या उमेदवारांकडे अधिक उमेदवार यावेळेला पाहायला मिळाले. कारण अर्थात महाराष्ट्रामध्ये सरकार आहे आणि महायुतीचं सरकार असल्यामुळे कुठेतरी मुंबई महापालिकेमध्ये निवडणूक आपल्याला सोपी जाईल आणि एकंदर सरकार आणि या सगळ्या यंत्रणांचा कुठेतरी आपल्याला फायदा होईल अशी अपेक्षा सगळ्यांकडूनच व्यक्त करण्यात आली होती. जर भाजपच्या बाबतीत बोलायला गेलं तर बंडखोरी शमवण्यासाठी आता भाजपची एक महत्त्वपूर्ण बैठक 5 वाजेच्या सुमारास याच दादरच्या पक्ष कार्यालयामध्ये पार पडणार आहे. अर्थात सगळ्यात महत्त्वाचे 2 मुद्दे आहेत ते म्हणजे केंद्रीय नेतृत्वाकडनं स्वतः या सगळ्या प्रकरणाची दखल घेण्यात आली आहे. केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश हे स्वतः आता या बैठकीला उपस्थित असतील आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बंडखोरांना शमवण्यासाठीची ही बैठक आता पार पडते. त्यामुळे बंडखोरांना शमवण्यासाठी भाजपकडनं जी काही आता बैठक घेतली जाते त्या माध्यमातून बंडखोरीची डोकेदुखी शांत होते का आणि अधिकाधिक ठिकाणी बसणारा फटका कमी करण्यामध्ये भाजपला यश येते का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. निश्चित. थेट जाऊयात कपिलकडे. कपिल, आपण जर पाहिलं तर बंडखोरी होऊ नये त्यामुळे अनेक पक्षांनी जर आपण पाहिलं तर एबी फॉर्म थेट उमेदवारांना दिलेले आहेत, यादी जाहीर केलेली नाही आणि तरी सुद्धा अनेक पक्षांमध्ये बंडखोरी झालेली आपल्याला पाहायला मिळालेली आहे. मधल्या काळात जर आपण पाहिलं तर अगदी तुम्ही जसं की शिंदे सेनेनं 3 बसेस भरून शक्ती प्रदर्शन करत इच्छुक तिथं आले, मात्र त्यांना उमेदवारी अर्ज देण्यात आलेला नाही आणि त्यानंतर हेच इच्छुक जे ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले. नक्की सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई ही आर्थिक राजधानी आहे आणि मुंबईमध्ये 3 ते 4 वर्षानंतर निवडणुका होत आहेत. अनेक काळ गेलेला आहे निवडणुका होऊन, त्यामुळे इच्छुकांची संख्या ती आपोआप वाढलेली आहे. हा एक मुद्दा आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे महायुतीमध्ये जागा वाटप जरी झाला तरी शेवटच्या क्षणापर्यंत एकनाथ शिंदे म्हणजे शिवसेनेने यादी डिक्लेअर केली नाही. अजूनपर्यंत शिवसेनेची एकही अधिकृत
यादी ही समोर आलेली नाही आहे आणि ह्याचं मुख्य कारण म्हणजे बंडखोरी शमवण्यासाठी हे उचललेलं पाऊल होतं एकनाथ शिंदेने. त्यामुळे रात्रीच्या रात्री एबी फॉर्म देण्यात आले आणि एबी फॉर्म डायरेक्ट तुम्ही भरा, कोणतीही यादी डिक्लेअर होणार नाही असा निर्णय एकनाथ शिंदेने घेतलेला होता बंडखोरी थांबवण्यासाठी. परंतु त्यानंतर ही बंडखोरी ही शिवसेनेत होताना पाहायला दिसलेली. 15 ते 16 ठिकाणी बंडखोरी मुंबईमध्ये झाल्याचं चित्र समोर येत आहे. आपण जर एक उदाहरण घेतलं तर अनुराधा पेडणेकर जे 3 टर्म नगरसेवक आहेत, त्यांची जी जागा होती 168 वॉर्ड क्रमांक कुर्ल्याचा, तो भाजपाला गेलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी बंडखोरी केलेली आहे. अशी अनेक उदाहरणं मुंबईमध्ये आहेत. आपण पाहिलं का जेव्हा सुरुवात झाली तेव्हा जवळपास 8 ते 10 बैठका झाल्या आणि वरतूनच सांगण्यात आलं होतं का महायुतीमध्येच 29 ते 29 महानगरपालिका लढायच्या आहेत. असं ठरलं असताना काही ठिकाणी मात्र युती झालेली आहे. अनेक ठिकाणी युती ही संपलेली आहे, युती तुटलेली आहे. नवी मुंबई झालं, मीरा भाईंदर झालं, नाशिक झालं, पुणे झालं, सांगली, अमरावती ह्या ठिकाणी युती होताना दिसली नाहीये कारण की गणितं जमली नाही आहेत. इच्छुकांची रांगा जास्त असल्यामुळे गणितं जी जुळवाजुळवी आहे ती कुठेतरी कमी पडलेली आहे नेत्यांमधली. त्यामुळे युती तुटलेली आहे. आणि दुसरा फटका म्हणजे बंडखोऱ्यांचा फटका आहे. आता येणाऱ्या काळामध्ये जे 2 ते 3 दिवस असतील या बंडखोरांना कसं संपवायचं ह्याची डोकेदुखी तर प्रत्येक पक्षाला असणार आहे. आता एकनाथ शिंदे काय पावलं उचलतात हे पाहणं खूप गरजेचं असणार आहे. कारण की 2 तारखेला फायनल लिस्ट हातात येणार आहे. त्याच्या आधी हे सर्व संपवणं गरजेचं आहे. कारण की जर संपलं नाही तर काही मतांनी 200-500 मतांनी हातातल्या सीट जाऊ शकतात. हे प्रत्येक नेत्याला माहिती आहे आणि हे समोरण्यासाठी बंडखोरी समोरण्याचं दुसरं चॅलेंज आता फॉर्म वाटल्यानंतर बंडखोरी कशी समोरायची हे एक चॅलेंज आता नेत्यांसोबत आहे. हे कसं पार करतात याकडे सर्व लक्ष आहे. अगदी धन्यवाद कपिल. आणि कृष्णात आपल्या बरोबर जोडले गेले होते, ओम आपले प्रतिनिधी होते, गोविंद आपले प्रतिनिधी होते, मनश्री सुद्धा आपल्या बरोबर जोडल्या गेलेले होते. एकूणच जर आपण पाहिलं तर उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ जी आहे ती आता संपलेली आहे. आता उद्या उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे आणि त्यानंतर प्रचार सभांचा धडाका सुद्धा सुरू होणार.